नमस्कार, मी निलेवाड पवन. आजपासून आपण एक नवीन उपक्रमाला सुरुवात करत आहोत. पहा, याच्यापूर्वी पण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे व पवनीत सिंग सरांनी ज्या पद्धतीने गायडन्स वगैरे केलेलं आहे की आपल्याला जे एडिटोरियल आहे त्याला थोडंसं डिटेल ॲनालिसिस वगैरे करण्याची गरज आहे, बरोबर. त्यानंतर अगदीच पहा, डेली सकाळी तरी मी अगदी ॲनालिसिस वगैरे घेतो, परंतु माझं जे ॲनालिसिस असतं ते अगदीच थिंक बेस्ड असतं. ओके. मग काही विद्यार्थी आहेत जे की MPSC बाबतचे पण आहेत, मग त्यांना पण जे असतं त्यांना फॅक्ट बेस्ड असतं, परंतु UPSCमध्ये फॅक्टला तेवढी गरज नसते. फॅक्ट आणि जे मेमोरी असते ती UPSCला गरज नाही, परंतु थिंक याची अगदी गरज आहे. मग पहा, UPSCच्या पर्स्पेक्टिव्हनी तर आपण डेली न्यूज ॲनालिसिस तरी करतो. मग पहा, प्रॉब्लेम काय होत आहे की अगदी न्यूज ॲनालिसिसमध्ये जे एडिटोरियल असतं ना त्याला थोडंसं क्वचितच थोडासा वेळ भेटत आहे व न्याय देऊ शकत नाही मी पण. त्यामुळे मला असं वाटतं की आपण एक नवीन उपक्रम चालू करूयात, जे की असं असेल, तुम्हाला मी डेली सकाळी सकाळी लवकरच तुम्हाला टेलिग्रामवरती आपल्या एडिटोरियल जे वृत्तपत्र आहे आपलं त्याची PDF देत जाईन मी. लोकसत्ता पण असेल, त्यानंतर द हिंदू पण असेल, दोन्ही वृत्तपत्रांची PDF तुम्हाला अर्ली मॉर्निंगला मिळून जाईल. मग काय करायचं आहे पहा, पवनीत सिंग सरांनी गाईड केल्यासारखं तुम्हाला अगदीच द हिंदूमधील जे एडिटोरियल आलेले असतील त्या एडिटोरियलला स्वतःच्या भाषेमध्ये तुम्ही समरी टाईप करून घ्या. कारण जे विद्यार्थी आता MPSCची 2025चे जे विद्यार्थी आहेत ना त्यांनी तर प्लीज हे जे मी सांगतोय ना त्यांनी प्लीज गाड बांधून ठेवा किंवा तशा पद्धतीने एक वही करा व ते तुम्हाला पार पाडावंच लागेल कर्तव्य तुमचं. ओके. 2025चे जे ॲस्पिरंट आहेत त्यांनी तर हे उपक्रम करायचंच आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे व ज्यांची UPSC देण्याची इच्छा आहे किंवा UPSC ॲस्पिरंट आहेत त्यांनी पण हा उपक्रम करायचा आहे. बाकी मी MPSC बाबत वगैरे त्यांच्या विद्यार्थ्यांवर वगैरे प्रेशर करत नाही आहे. तर पहा, हे समरी तुम्हाला डेली मॉर्निंगला वृत्तपत्र येईल. द हिंदू आल्यानंतर त्या द हिंदू वृत्तपत्रामधील जे एडिटोरियल आहेत ते तुम्हाला समरी टाईप लिहून घ्यायचे आहेत व ते पण कशा पद्धतीने पहा, पहिल्यांदा तुम्हाला 3 वेळेस त्याची रीडिंग करावी लागेल. 3 वेळेस रीडिंग केल्यानंतर तुम्हाला हे समरी लिहिता येईल, बरोबर. अशा पद्धतीने तुम्हाला डेली द हिंदूचं जे एडिटोरियल असतील ते लिहायचे आहेत. मग पहा, आता हे झालं आपलं एक अप्रोच झाला. ओके. मग मी तर द हिंदूचं ॲनालिसिस डेली घेतच असतो. मग आता मी काय करणार आहे त्यामध्ये बदल करत आहे. जे आपण सकाळी मॉर्निंगला जे ॲनालिसिस घेतो ना त्यामध्ये मी आता सकाळी जे मॉर्निंगचं जे ॲनालिसिस असेल ते फक्त बातम्यांचं ॲनालिसिस असेल. म्हणजे आता अगदीच आज सकाळी तर खूप पाऊस होता त्यामुळे मला घेता आलं नाही, टेक्निकल इश्यू होते ते. आता पहा, ही जी न्यूज आहे, दिल्ली डिस्प्यूट, सुप्रीम कोर्ट मे सेंड केस टू कॉन्स्टिट्यूशन बेंच. आता पहा, सुप्रीम कोर्टाकडे दिल्लीचं जे हे होतं म्हणजे जे दिल्ली गव्हर्नमेंट आहे, आता पहा इश्यू काय होता याच्यापूर्वी पण तुम्हाला माहिती असेल, तर हे दिल्ली सरकार आहे, बरोबर. मग दिल्ली सरकारला त्यांचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत म्हणजे दिल्ली गव्हर्नमेंट पुरते जे प्रशासकीय, आता महाराष्ट्राचा जर तुम्ही विचार केला असला तर महाराष्ट्रामधील जे प्रशासकीय अधिकारी आहेत जसं IAS अधिकारी आहेत त्यांच्या बदल्या कोण करतं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट करतं. परंतु दिल्लीमधील जे गव्हर्नमेंट आहे ना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदल्यात ते करू शकतात का? बिलकुल करू शकत नाहीत. मग हा इश्यू गेलेला होता सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्टाने याच्यापूर्वी म्हटलं की तुम्ही असं करू शकत नाही, दिल्ली गव्हर्नमेंटला ती पॉवर आहे, त्या अधिकाऱ्यांचं ट्रान्सफर आणि त्यांना सस्पेंड वगैरे करण्याचं सर्व जी पॉवर आहे ती दिल्ली गव्हर्नमेंटला आहे असं त्यांनी तिथं आदेश दिलेला होता सुप्रीम कोर्टाने. मग पहा, इथं प्रॉब्लेम कोणाचा झाला? सेंट्रल गव्हर्नमेंटची इथं पॉवर कमी झाली, कारण दिल्ली गव्हर्नमेंटला पॉवर आली व सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉवर गेली. मग त्या नात्याने लगेच दुसऱ्या दिवशी सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं, एक वटहुकूम काढलं. वटहुकूमचं कलम आहे पहा, आर्टिकल 123. ओके. यानुसार एक वटहुकूम काढून त्यांनी काय म्हटले की नाही, हे जे दिल्ली गव्हर्नमेंटने काढलेलं म्हणजे सुप्रीम कोर्टाने जो जजमेंट दिलेला आहे त्या जजमेंटला आम्ही खात्री करतो किंवा त्याला बायपास करून परत एकदा नवीन लॉ येत आहे ज्याला केंद्र सरकारला पॉवर भेटेल व दिल्ली गव्हर्नमेंटची जी पॉवर आहे ती परत कमी होईल. जे की सुप्रीम कोर्टाने दिल्ली गव्हर्नमेंटला पॉवर दिलेली होती ती परत कमी होईल व सेंट्रल गव्हर्नमेंटलाच ती पॉवर देईल, अशा पद्धतीने ती केस होती. मग परत ते आता यांना दिलेलं आहे. मग हे मी जे केस असेल किंवा म्हणजे जे आपलं न्यूज ॲनालिसिस असेल ना ते डेली ज्या पद्धतीने चालायचं तशाच पद्धतीने मी घेणार आहे. म्हणजे तुम्हाला मी समजून सांगण्यासारखं प्रयत्न तरी नक्की तिथं करत जाईल. ओके. तर हे झालं आपलं द हिंदू डेली ॲनालिसिस बाबत. परंतु एडिटोरियलचं ॲनालिसिस मग आता आपण काय करणार आहोत, मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला 3 वेळेस एक लेख 3 वेळेस वाचायचा आहे व तुम्हाला त्याची समरी टाईप करून ठेवायची आहे किंवा तुम्हाला त्याची समरी वगैरे तयार करायची आहे. ओके. तर हे असेल म्हणजे जे 2025 MPSCचे ॲस्पिरंट त्यानंतर UPSC ॲस्पिरंटसाठी हे आपल्याला करायचं आहे. त्यानंतर मग मी एडिटोरियल घेणार नाही आहे का, तर बिलकुल घेणार आहे. म्हणजे डेली रात्री पहा, डेली सकाळी आपलं काय असेल, न्यूज ॲनालिसिस असेल, लोकसत्ता आणि द हिंदू यामधील जे महत्त्वपूर्ण बातम्या असतील त्याचा आपण ॲनालिसिस सकाळी घेणार आहोत व रात्रीला काय असेल मग आपलं तर जे एडिटोरियल ॲनालिसिस असेल
ते घेईन. पहा अगदी यामध्ये मी रेग्युलर राहीन, कारण मला यामध्ये PPT वगैरे तयार करायची गरज नसते. पहा एकही मी म्हणजे अगदीच मृणाल सर, त्यानंतर पवनीत सिंग सर वगैरे तुम्हाला माहितीच असतील, UPSCचे नामवंत शिक्षक आहेत. त्यांनी पण म्हणजे अगदीच PPTचा वगैरे त्यांनी वापर जास्त करत नाहीत. ओके, अगदी त्या धर्तीवर मी पण थिंक बेस्डच तुम्हाला देण्याचा वगैरे प्रयत्न करत आहे. कारण अगदी जर पाहिलं तर PPT बनवण्यामध्येच माझा वेळ जाईल व तिथं कंटेंट जाऊन जाईल आपला. ओके, त्यामुळे मला तसं करायचं नाही आहे. तर मी अगदीच एडिटोरियल जे असेल ते थिंक बेस्ड असेल व यामध्येच तुम्हाला नोट्स वगैरे देण्याचा प्रयत्न करेन. मग त्यामुळे मी तुम्हाला म्हटलेलं आहे की तुम्ही एक रजिस्टर नक्कीच करू शकता. पहा, जे सिरियस UPSC ॲस्पिरंट आहेत किंवा अगदीच ज्यांना मनातून UPSC वगैरे करायचे आहे त्यांनीच एडिटोरियलचं व्हिडिओ वगैरे पाहू शकता. बाकी द हिंदू आणि जे आपलं लोकसत्ताचं ॲनालिसिस आहे तेच तुम्ही सकाळून पाहून घेऊ शकता. हा व्हिडिओ म्हणजे सर्वांसाठी नसला तरी चालेल. ओके, मग पहा आता याचं एक पहिल्यांदा म्हणजे आजपासून सुरुवात करतोय, त्यामुळे पहिला आपण लेख घेऊयात. आजचा लेख जो आहे तो अगदीच WTO बाबत आलेला आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. मग थोडीफार आपण अगदीच याला पण थोडंसं बॅकग्राऊंड वगैरे समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. पहा, हा एडिटोरियल कशामुळे आलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या महिन्यामध्ये 21 तारखेला अगदीच USA व्हिजिटला जाऊन आलेले होते, बरोबर. मग USच्या व्हिजिटला जाऊन आल्यानंतर US इंडिया जी व्हिजिट आहे या व्हिजिटमध्ये अगदीच काही चर्चा वगैरे झाली किंवा काही सक्सेसफुल तिथं आपण बायोलॅटरल ॲग्रीमेंट पण करून आलो. ओके, परंतु या फक्त इथपर्यंत हे जे व्हिजिट झाली त्याला इथपर्यंतच ठेवायचं आहे का आपल्याला मर्यादित, तर ठेवता येत नाही. त्यासाठी थोडंसं आपण याला बियॉन्ड जायचं. जे बियॉन्ड आहे US आणि इंडियाचं रिलेशनशिप WTOमध्ये पण जातं. मग WTOमध्ये USA एक आपला अगदी पार्टनर आहे किंवा आपल्यावर तो थोडंसं तशा म्हणजे आपल्याला अडवण्याचा प्रयत्न करत असतो WTOमध्ये. मग त्यासाठी आपण तिथं काय करत आहोत, आता हा लेख आलेला आहे, मग तो थोडासा पाहूयात. तर आता याच्यापूर्वी म्हटल्याप्रमाणे आपण थोडंसं WTOचं बॅकग्राऊंड पाहून घेऊयात. सर्वांना माहिती आहे वर्ल्ड वॉर 1944-45ला थांबलं. ओके, मग वर्ल्ड वॉर नंतर स्थिती काय झाली पहा, की अगदीच जे हे होते म्हणजे जे हारलेले कंट्रीज वगैरे होते त्यांच्यावरती अगदीच बंधने तर आली, परंतु सर्व जगाचा पण जर विचार आपण तिथे केला तर अगदीच जगाची इकॉनॉमी काय झाली होती, कोलॅप्स झालेली होती. मग 1944-45 दरम्यानच काय सर्वांना वाटत होतं की आपली इकॉनॉमिक्स तर आता कोलॅप्स होत आहे. याच दरम्यान पहा तुम्ही भारताचं पण म्हणजे भारताला पण फ्रीडम देण्यासंदर्भात त्यांनी काय करत होते, प्रयत्न करत होते. म्हणजे ब्रिटन पण कोलॅप्स झालेलं होतं. USA अगदीच बंबार्डिंग वगैरे करून तो अगदी सुखरूप जरी हसलेला होता तरी पण युरोप काय होतं, युरोपची जी इकॉनॉमी आहे ती खड्ड्यात जात होती, बरोबर. सगळ्यांची इकॉनॉमी खड्ड्यात जात होती. मग USला पण ते बरोबर वाटत नव्हतं. मग त्यासाठी पहा ब्रेटन वूड कॉन्फरन्स तिथं झालेलं होतं. ओके, ब्रेटन वूड्स कॉन्फरन्स. आता हे अगदीच तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये वगैरे शिकणार आहात. मग पहा ब्रेटन वूड्स कॉन्फरन्समध्ये 3 गोष्टी पुढे आल्या. ओके, म्हणजे इथून आपण याचं उदय तरी म्हणू शकतो. ओके, एक आहे पहा वर्ल्ड बँक. वर्ल्ड बँकचं सेंटर कुठं आहे किंवा याचं जे हेडक्वार्टर आहे ती वॉशिंग्टन. ओके, हे एक फॅक्ट आहे, त्यामुळे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर दुसरं आहे IMF. हे पण कुठं आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. हे कुठं आहे तर वॉशिंग्टनलाच आहे. वर्ल्ड बँक आणि IMF हे दोघं पण वॉशिंग्टनमध्ये आहेत. परंतु तिसरं आहे WTO जिनिवा. आता पहा हे जे WTOची स्थापना आहे ही डायरेक्टली झालेली होती का 1945मध्ये, तर बिलकुल नाही. ओके, मग मी इथं का लिहून दिलं तर आता याचं थोडंसं रेफरन्स समजूयात. पहा मी तर काय म्हटलं की 1944-45ला आपलं युद्ध थांबलं, जागतिक महायुद्ध थांबलं दुसरं. मग त्यानंतर जगाची इकॉनॉमी खड्ड्यात गेल्यानंतर या इकॉनॉमीला आपल्याला बाहेर काढायचं होतं किंवा खड्ड्यातून वर काढायचं होतं. मग त्यासाठी अगदीच जे US त्यानंतर जे 44 कंट्रीज बसले, त्यामध्ये भारताचा सहभाग होता का मग ब्रिटन वूड कॉन्फरन्समध्ये, तर बिलकुल होता. आपण कॉलोनियल जरी असलो तरी आपण तिथं सहभाग नोंदवलेला होता, भारत पण तिथं इन्क्लूड होता. ओके, ही एक बाब तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. मग पहा 1944-45मध्ये झालेल्या ह्या कॉन्फरन्सला भारत पण तिथं साथीदार होता व यातून काय झालं तर पुढे आलं की आपण अशा पद्धतीने ट्रेड वगैरे किंवा जी इकॉनॉमी आहे त्याला आपण परत एकदा रस्त्यावर वगैरे आणण्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू असं तिथं ठरलं. मग त्यामध्येच पहा एक गोष्ट झाली, WTOच्या ऐवजी तिथं होती ITO स्थापन करायचं. ओके, ITO इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन असं स्थापन करूयात असं त्यामध्ये बोलण्यात आलं. परंतु ते स्थापन होऊ शकलं का, बिलकुल नाही. कारण USAने काय केला, याला विरोध केला. USAने याला विरोध केला की बाबा नाही, इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन आम्ही बनवू शकणार नाही किंवा आमचं त्याला सहमती नाही असं त्यांनी दर्शवलं. मग हे तिथंच कोलॅप्स झालं. मग त्यानंतर पहा अगदी हे जे इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन आहे
याला बनण्यासाठी अगदीच म्हणजे प्रयत्न तर दुसरे राष्ट्र वगैरे करतच होते, किंवा आपलं म्हणजे आपल्या देशाची इकॉनॉमी चांगल्या पद्धतीने वगैरे सुरळीत चालावी यासाठी सर्व राष्ट्र वगैरे प्रयत्न करत होते. त्यामुळे यू एस एला वगैरे बनवण्याचा प्रयत्न करत होते. यासाठीच पहा पुन्हा पण काय झालं त्यामध्ये 1948 साली म्हणजे गॅट हे ॲग्रीमेंट तयार झालं. म्हणजे 1948मध्ये जनरल ॲग्रीमेंट फॉर टॅरिफ्स अँड ट्रेड, ओके, GATT हे ॲग्रीमेंट सर्वांनी मिळून वगैरे साईन केले. 1945ला ITOची स्थापना तर झाली नाही, परंतु जनरल ॲग्रीमेंट फॉर टॅरिफ अँड ट्रेड हे ॲग्रीमेंट तिथं साईन झालं. मग पहा हे ॲग्रीमेंट जरी साईन झालं असलं तरी US च्या मनात वगैरे तशा पद्धतीने ते अलाय वगैरे राहिलं नाही, किंवा पुन्हा कोल्ड वॉरची स्थिती वगैरे पुढे उदयास आली. मग कोल्ड वॉरमध्ये तर आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने रशिया आणि जे US आहे त्यांचं भांडण वगैरे चालं. मग त्यामध्ये हे पण सक्सेस वगैरे झालं नव्हतं. मग 1991ला काय झालं, USSRचं काय डिझॉल्युशन झालं किंवा USSR तुटला. मग अमेरिकेला खुशी वाटली की बाबा आपला शत्रू तर मिळाला आहे आता सध्याला, म्हणजे किमान त्याची ताकद तरी कमी झालेली आहे, त्यामुळे USA पण खुश झाला. मग त्यानंतर एक शहर आहे मराकेश हे शहर आहे. 1994 साली मराकेश ह्या शहरामध्ये एक मीटिंग बसली, ह्या गॅटचीच मीटिंग बसली. मग तिथं मात्र USAला मान्य झालं की आपण आता WTOची स्थापना इथं नक्की करूयात असं त्यांनी म्हटलं. मग तेव्हापासून इथं काय झालेलं आहे पहा, तर WTO हे तेव्हापासून उदयास आलं, किंवा तेव्हापासून ते वर्क करायला लागलं. 1994 पासून ते चांगल्या पद्धतीने सुरळीतरित्या वर्क करायला लागलं, हे आपण इथं कन्सिडर करतो. मग आता पाहूयात की WTOचं मग काय काम आहे. आता या WTO या जे शब्द आहेत किंवा हे जे अर्थ आहे यामध्येच तुम्हाला हे जे नाव आहे यामध्येच तुम्हाला अर्थ वगैरे दडलेला म्हणजे दिसून येतो की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ट्रेड इथं शब्द दिसत आहे. कशाचा, तर वर्ल्डचा ट्रेड वगैरे आहे इथं, ओके. म्हणजे संपूर्ण जगाचं ट्रेड जिथं सांभाळणं वगैरे आहे त्याचं एक संघ म्हणून किंवा एक ऑर्गनायझेशन म्हणून ते काम करणार आहे, ओके. हे आपलं इथं बेसिकली समजून आलेलं आहे. मग वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याची उत्पत्ती आपण पाहिलेली आहे. आता पहा अगदी हे थोडंसं लांबलचक झालं तरी पण पहा ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हे अगदी गरजेचं होतं, व हे इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही शिकून पण जात, व ज्या विद्यार्थ्यांना रिपीट होत आहे त्यांच्यासाठी हे कदाचित रिव्हिजन झालं असेल असं तुम्ही कन्सिडर करू शकता, ओके. किंवा तुम्ही पहा अगदी 1.5-2च्या स्पीडने वगैरे याला फास्ट फॉरवर्ड पण करून तुम्ही बघू शकता, ओके. फक्त मला थोडंसं याला प्रवाहात घेऊन यायचं होतं त्यामुळे मी सांगितलं. तर पहा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन कशासाठी झालेलं होतं, तर जे जगामध्ये व्यापार चालतं ना त्याला सुरळीतरित्या पार पडण्यासाठी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झालेली होती, बरोबर. मग अगदीच व्यापार वगैरे चालू झाला. मग व्यापारामध्ये जे अडथळे वगैरे येणार आहेत त्याला टॅकल करण्याचं काम WTOकडे दिलं. मग आताची स्थिती झालेली काय आहे पहा, तर आता USA आणि इंडिया या दोघांमध्ये तशा पद्धतीने भांडण झालेले आहेत. पहा आता भारताचा जर तुम्ही विचार केला ना, भारतामध्ये इंटरनल स्थिती जर तुम्ही पाहिली ना, भारत काय म्हणतो स्वतःला विश्वगुरू किंवा आपण मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणतो, अशा पद्धतीने आपण तिथं काय म्हणतो, अगदी आम्ही डेव्हलप्ड नेशनच्या पद्धतीने आहोत असं भारतामध्ये स्वयंमध्ये आपण म्हणत असतो. परंतु तुम्ही जगाच्या पातळीवर गेल्यानंतर काय म्हणतो की आम्ही गरीब देश आहोत, थर्ड वर्ल्ड कंट्रीज आहोत, अशा पद्धतीने आपण बाहेर गेल्यानंतर दुसरी इमेज दाखवतो. परंतु घरामध्ये आपण काय दाखवतो, अगदीच चांगल्या पद्धतीची, म्हणजे हर घर में शेअर होत आहे अगदी त्या पद्धतीने, म्हणजे आपण पण तशा पद्धतीने इथं काय करत आहोत, स्वतःला शेअर बनवण्याचा वगैरे प्रयत्न करत आहोत. म्हणजे ती माझी कदाचित ती म्हण चुकली, परंतु अगदी तुम्ही माझी भावना जी आहे ती समजून घेतला असेल असं मला वाटतं. तर पहा अगदीच भारत पण तशा पद्धतीने आहे. मग हे USAला चांगलं वाटतं का, इथं USA राष्ट्र आहे याला अगदी ते चांगलं वाटत नाही. मग त्यासाठीच पहा हा भांडण वगैरे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये सतत चालू असतो. मग सध्याचं नुकतं झालेलं भांडण तेच आहे. मग ते भांडण आपल्याला पाहायचं आहे नेमकं WTOमध्ये सध्याला इश्यू काय आहे, ओके. मग आता थोडंसं पुढे जाऊयात. तर पहा याच्यापूर्वी पण आपल्याला माहिती असेल की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हटल्यानंतर पहा भारतामध्ये व्यापार वगैरे चालूच असतं. मग पहा USA हे अशा पद्धतीने USA आहे, व हे भांडण कशामुळे लागलेले आहे ते पाहूयात आपण, व हा इंडिया आहे. मग पहा याच्यापूर्वी काय झालेलं होतं, USA कडून आपला मुर्गी म्हणजे USA काय करत होतं, इम्पोर्ट जे कोंबडी असते ना, ओके, म्हणजे बॉयलर कोंबडी वगैरे जे असतं त्याला एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न USA करत होता. परंतु भारताला जाग आली की बा USAची जर आपण कोंबडी वगैरे तिकडून जर घेतली आपण, तर भारतातील जे कोंबडी व्यवसाय वगैरे आहे किंवा जे पशुपालन सेक्टर आहे ते डबघाईला जाईल. त्यामुळे आपण भारताने काय केलं, त्याला बॅन केलं, ओके. म्हणजे USAची कोंबडी, त्यानंतर भरपूर प्रोडक्ट वगैरे आहेत
जिथं भारताला नको वाटलं की आपली जर इंडस्ट्री कोलॅप्स झाली तर आपल्याला अवघड होईल, त्यामुळे भारतानं काय केलं तर त्याला तिथं बंधनं वगैरे टाकली, त्यामुळे हा इश्यू इथं वगैरे उदयास आला. व त्यानंतर पहिलं कारण सांगितलं की आपण आपल्या घरात शेअर बनवून बसलेलो आहोत. भारतातनं तसं झालेलं आहे, त्यामुळे अमेरिकेमध्ये वगैरे गेल्यानंतर अमेरिकेला म्हणतो आम्ही गरीब आहोत. ते दोन प्रॉब्लेममुळे काय झालं, USA आणि भारताचं थोडंसं भांडण तिथं लागल्यासारखं दिसून येतं ट्रेडमध्ये. मग हे भांडण अगदीच साहजिकच आहेत, कुठे गेले तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये गेलेले आहेत. मग आता नुकते झालेले भांडण काय आहेत तर पहा, आपण काय करतो, आपण स्वतःला गरीब राष्ट्र म्हणून जे भारत आहे, म्हणजे भारतातील एक्सपोर्ट करण्यासाठी वगैरे, म्हणजे आता एखादी संस्था आहे जसं की SEZचा पण इथं इश्यू झालेला आहे. पहा SEZमध्ये आपण नेमकं काय केलं होतं तर इथं कॉर्पोरेट टॅक्समध्ये वगैरे आपण काय तिथं सिटी म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स वगैरे त्याला आपण काय तिथं कमी केलेले होते. SEZ तुम्हाला माहिती असेल संस्था 2000चा कायदा आहे, त्यानंतर 2005 वगैरे जे आहेत, किंवा कांडला गुजरात वगैरे जे आहे ते तुम्हाला माहिती असेल, बाबा कल्याणी कमिटी वगैरे. आता ते काही गरजेचं नाही, सेजच्या नंतरचं पुढचं वर्जन येणार आहे, म्हणजे त्याचं बिल संसदेत मांडण्यात आलेलं आहे. आता ते होमवर्क असेल, आता मी ते पूर्ण डीपमध्ये सांगणार नाही. ओके, जे नेक्स्ट आहे सेजचं जे न्यू व्हर्जन येणार आहे ते मी सांगणार नाही, परंतु सेजचा आता तुम्ही जास्त अभ्यास करू नका. परंतु तुमचं होमवर्क असेल की नवीन सेजचा जो कायदा आलेला आहे तो कोणता आहे. तलाठी भरती परीक्षेला पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की नवीन सेजचा कायदा वगैरे कोणता आलेला आहे, कारण सेज बंद पडणार आहे. म्हणजे नेमकं सेजमध्ये आपण काय केलं होतं एक्सपोर्ट करण्यासंबंधी. ओके, जे कांडला गुजरात आहे इथून काय करत आहोत आपण तर दुसऱ्या राष्ट्रांना वगैरे आपण एक्सपोर्ट करण्यासंबंधी आपण इथं चालना देत होतो सेज अंतर्गत, बरोबर. या संस्थेअंतर्गत किंवा या कॅम्पस अंतर्गत आपण दुसऱ्या राष्ट्राला एक्सपोर्ट करण्यासंबंधी इथं चालना देत होतो व त्यांना टॅक्समध्ये वगैरे तिथं सवलत दिली जात होती, बरोबर. मग यातून प्रॉब्लेम काय व्हायचे पहा, तर आपण इथं एक्सपोर्टला चालना द्यायचं व इथं टॅक्स कमी लागायचे. मग यामुळे काय व्हायचं तर दुसऱ्या, आता इथं टॅक्स कमी लागलेला आहे, बरोबर. मग इथं टॅक्स कमी लागल्यानंतर हे जे आपलं प्रोडक्ट आहे, एखादी मोबाईल आहे असं कन्सिडर करूयात आपण, इथं टॅक्सच लागणार नाही आहे. ओके, इथं कमी टॅक्स लागेल. सेजमधून जर मोबाईल उत्पादन झाला तर हे दुसऱ्या राष्ट्रात जाताना ह्या मोबाईलवर टॅक्स लागेल का, बिलकुल लागणार नाही, कारण इथं आपण सेजमुळे हे टॅक्स कमी केलेलं. परंतु ह्या राष्ट्रामध्ये गेल्यानंतर पहा इथं टॅक्स कमी लागलेला आहे, यामुळे इथं काय होईल, फीस कमी पडेल. किंवा हे जे मोबाईल आहे, आता पहा इथं प्रोडक्ट बनलेला आहे किती, 500 रुपयाला. ओके, मग हे प्रोडक्ट बनलेलं आहे 500 रुपयाला, मग यावरती टॅक्स जर लागला तर 100 रुपये वाढत असते याचे. परंतु इथं यांनी टॅक्स वगैरे वाढवला का, बिलकुल वाढवला नाही. उलट यांनी याला काय दिलं, प्रमोशन केलं. त्यामुळे हे इथं पण गेल्यानंतर मोबाईल तसंच लागलं. म्हणजे इथं एखाद्या वेळेस कस्टम ड्युटी लागून हे मोबाईल 600 रुपयाला होईल. मग यामुळे काय झालं पहा, हे 600 रुपये इथं मोबाईलला विक्री जास्त व्हायची. परंतु आता हेच जर प्रोडक्ट आपण श्रीलंकेमधून वगैरे गेलं असं कन्सिडर केलं तर आता हाच मोबाईल आहे व हा पण मोबाईल 500 रुपयाला बनवत होता, परंतु इथं श्रीलंकेचे 100 रुपये काय कस्टम ड्युटी लागायची व इथं गेल्यानंतर 100 रुपये परत लागले. म्हणजे इथं काय झालं, हेच मोबाईल तुम्ही भारतातून जर पाठवला तर 600 रुपयालाच विक्री केली जायची, परंतु इथले 100 व इथले 100 व ह्याचे 500 रुपये म्हणून श्रीलंकेतून जाणाऱ्या मोबाईलला काही इथं कॉम्पिटिशन तगडं व्हायला लागलं. म्हणजे श्रीलंकेचा मोबाईल 700 रुपयाला व भारताचा मोबाईल 600 रुपयाला, ही तर म्हणजे फेअर कॉम्पिटिशन वगैरे राहिलं नाही आहे. ओके, म्हणजे आपण टॅक्समध्ये सवलत दिल्यामुळे इथं कुठंतरी जे कॉम्पिटिशन होतं किंवा जे ट्रेड होतं त्याला चांगल्या पद्धतीने ते ट्रेड वगैरे हाताळलं गेलं नाही. यासाठी काय झालं, USA वगैरे याबद्दल नाराज झाला की भारत अशा पद्धतीने सबसिडी वगैरे देतं, किंवा भारत काय म्हणतं, भारत सबसिडी कशामुळे देतं तर की आमची जी जनता आहे ती गरीब जनता आहे, यामुळे आम्हाला सबसिडी द्यावं लागतं. यामुळे ते काय करतं तर सबसिडी देत असतं. परंतु हे USAला खटकलं की बा नाही, तुम्ही सबसिडी दिल्यामुळे आमच्या देशाचं नुकसान होत आहे किंवा आमच्या टॅक्सचं वगैरे नुकसान होत आहे, यासाठी तुम्ही तुमचं जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही आमच्याकडे देऊ नका, असं त्यांनी डायरेक्टली तिथं सांगितलं. मग हे प्रकरण गेलं WTOमध्ये. WTOने पहिल्यांदा मग USAचं ऐकलं, कारण USA अगदी महासत्ता आहे व त्याचं तर ऐकणारच ठरले, कारण पूर्वी त्याचे संघ वगैरे तुम्ही पाहिलेलेच आहेत. मग पहा USAकडून पहिल्यांदा निकाल लागला. WTOने काय म्हटलं की USAची बाजू मांडली व इंडियाला म्हटलं की तुम्ही सबसिडी वगैरे बंद करा व तुमच्याकडून आम्ही निर्णय देत नाही, व इंडियाला म्हटलं तुम्ही हे बंद करा. ओके, मग ठीक आहे, पहिल्यांदा आपण इथं केस हारली. मग आता पहा ही केस गेली दुसरीकडे. आता अपिलेट ट्रिब्युनल तिथं पण आहे. ओके, अपिलेट बॉडी आहे तिथे. आता अपिलेट बॉडी आहे तिथे, परंतु प्रॉब्लेम काय झाला, WTOमध्ये आपण केस हारली, परंतु WTOचीच एक अपिलेट बॉडी आहे, त्या अपिलेट बॉडीमध्ये सध्याला जजेसच नाही आहेत. मग जो न्यायनिवाडा इथे डिस्प्यूट रिझोल्युशन बॉडीने दिलेला होता, WTOची जी डिस्प्यूट रिझोल्युशन जी बॉडी आहे, या DRने जो
निकाल दिलेला होता तो भारताला मान्य नाही आहे, कारण भारताच्या साईडने तो निकाल लागला नाही की तुमचं सेज वगैरे बंद करा असं भारताला त्यांनी म्हटलं. मग हे आपल्याला मान्य नव्हता निकाल, त्यामुळे आपण म्हटलं की आम्ही ही केस पुढच्या कोर्टामध्ये वगैरे घेऊन जाणार आहोत. म्हणजे आता जसं की आपण राहुल गांधी यांची केस समजून घेऊयात. राहुल गांधी यांची केस काय झाली होती पहा. गुजरातमधील जे सेशन कोर्ट आहे यांनी राहुल गांधी यांना सजा सुनावली. बरोबर, गुजरातचं सेशन कोर्टनी सजा सुनावली. मग ते गेले हायकोर्टामध्ये. मग अगदी तसंच झालेलं आहे. भारताने सेशन कोर्टमध्ये इथं काय झाली, केस हारलेली आहे, परंतु हायकोर्टामध्ये भारताला जायचं आहे कारण त्याला निकाल मान्य नाही आहे भारताला. मग हायकोर्टामध्ये सध्याला जजेसच नाही आहे, त्यामुळे ही केस पेंडिंग आहे. अगदी तसं झालेलं आहे भारताचं मन, किंवा राहुल गांधीचं तसं झालं नाही तरी देखील पहा भारताचं तसं झालेलं की हायकोर्टामध्ये जजेस नाही आहे. मग हा नेमका इथं मुख्य इश्यू आहे. मग हे जे केसेस पेंडिंग आहेत पहा हे 2019 पासून आहेत व भारताचे हे तब्बल डिस्प्यूट किती आहेत सध्याला, तर 6 डिस्प्यूटमध्ये USA भारताच्या विरोधात वगैरे तिथं निकाल घेतलेला आहे किंवा WTO विरोधात आहे भारताच्या. मग त्यापैकी 1-2 जर केस पाहिला आपण तर पहिली केस म्हणजे ते तर विचारलं जाणार नाही, परंतु तुम्हाला माहिती असावं कारण दरवेळेस हे न्यूजमध्ये वगैरे येत असतं. पहिलं आहे पहा जे जे फिशिंग करतो आपण, याच्यापूर्वी पण आलेलं होतं, एडिटोरियलला मी घेतलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे. तर पहिलं आहे फिशिंग. भारताला म्हटलं WTOने की तुम्ही फिशिंग खूप करता त्यामुळे तुम्ही सबसिडी वगैरे देणं बंद करा असं त्यांनी म्हटलं. परंतु आपल्या जर तुलनेमध्ये जर चायनाचा तुम्ही विचार करा किंवा युरोपियन युनियनचा वगैरे विचार केला तर तिकडे जास्त काय फिशिंगला प्रोत्साहन दिलं जातं, परंतु आपण तेवढं फिशिंग वगैरे करत नाही. तरी देखील आपण मासेमारांना अगदीच मच्छीमारांना काय देतो तिथं सबसिडी देतो, परंतु ती सबसिडी नको होती त्यांना. त्यामुळे पहिली केस इथं डिस्प्यूट झाला. त्यानंतर हे SEZचा एक म्हणजे SEZचं कायदा कानून वगैरे पाहिलं आपण आता त्याचं सुधारण घेऊन, तर त्यामध्ये पण घोळ झाला. त्यामुळे आपण मान्य केलं की SEZ आपण आता करायचं नाही. मग आता नवीन कायदा घेऊन आला की SEZ आता नाही आहे ना, SEZ ठीक आहे तुम्हाला मान्य नाही ना, आम्ही SEZ बंद करतो व आता नवीन एखादी संकल्पना घेऊन आलेलो आहोत व त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये. आणि त्यानंतर नॅशनल सोलार मिशन, आता हे पण पहा, हे पण इंटरेस्टिंग आहे. नॅशनल सोलार मिशनला काय झालं पहा. आता अगदीच भारत सरकार काय करतं तर जे आपल्याला शेतामध्ये वगैरे कुठं पण दिसतात पहा सोलारचे जे पॅनल आहेत ते लागलेले, त्यावरती काय देतं सरकार सबसिडी देतं. मग हे USAला नको होतं. USA म्हटलं की तुम्ही सबसिडी देत आहात त्यामुळे शेतकऱ्यांचं जे शेतकरी आहेत तिथं म्हणजे वर्ल्ड ट्रेडमध्ये वगैरे त्याचं भारी नुकसान होत आहे असं त्यांनी म्हटलं. कारण पहा वर्ल्ड ट्रेडमध्ये तिथं काही ॲग्रीमेंट आहेत. WTOला तुम्ही जर जास्त डीपली जर शिकाल तर ते तुम्हाला समजून येईल की मी असं का बोलतोय वगैरे. तर तिथं काही ॲग्रीमेंट आहेत तिथं सबसिडी वगैरे देता येत नाही, परंतु भारत सरकार काय करतं जास्त पद्धतीने सबसिडी वगैरे द्यायला लागलं. मग यामुळे काय झालं, जे रिन्युएबल एनर्जी आहे त्याला आपण प्रोत्साहन तर दिला, परंतु ही USAला दाखवलं नाही. मग हे परत म्हणजे भांडण कुठे गेलं WTOमध्ये. मग WTOमध्ये गेल्यानंतर पहा प्रॉब्लेम काय झाला. अगदी आपण पण तशाच पद्धतीने खेळी खेळली व अमेरिकेला म्हटलं की बाबा अमेरिका तुम्ही पण जी सबसिडी आहे जसं आम्ही देतो ना तसं तुम्ही पण देतात. मग अगदी अमेरिका पण तिथील रिन्युएबल एनर्जी सोर्सेससाठी वगैरे त्यांनी पण सबसिडी द्यायची. मग त्यामुळे तो डिस्प्यूट अमेरिकेला पण मान्य झाला की बाबा आम्ही पण तेच करतो, त्यामुळे त्यांनी पण मान्य केलं की सबसिडी वगैरे तुम्ही पण द्या आम्ही पण देऊ, दोघं पण खुश राहू. अशा पद्धतीने तिथं पहिलं डिस्प्यूट वगैरे ते तिथंच शांत झालेलं आहे. त्यानंतर आता सध्याला 6 डिस्प्यूट वगैरे म्हणजे डिस्प्यूट आहेत चर्चेमध्ये, पण ते गरजेचे नाहीत तेवढेसे, फक्त तुम्हाला माहिती असावं. त्यातील आणखीन एक डिस्प्यूट आहे पहा. तर USAने काय केलेलं आहे 25% ॲडिशनल ड्युटी लावलेली आहे. ती कशाबद्दल, ॲल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टील या 2 प्रोडक्टवरती त्यांनी काय केलं आहे जास्त ड्युटी वगैरे लावली आहे. 25% ड्युटी म्हटल्यानंतर आपलं प्रोडक्ट, आता अगदीच मी इथं तेच उदाहरण दिलेलं होतं पहा. ही भारत आहे, भारतामधून एखादी वस्तू एक्सपोर्ट जर होत असेल तर 100 रुपयाची ही वस्तू आहे. मग आता अमेरिकेमध्ये गेल्यानंतर आता ॲल्युमिनियम आणि स्टीलचं उदाहरण घेऊयात तर अमेरिका किती 25% याचे कर लावत आहे आपल्यावरती. मग 100%चे जर 25 जर तुम्ही केलात 100चे जर 25% जर केलात तुम्ही तर 125 रुपयाला अमेरिकन लोकांना ती वस्तू पडेल. व याच्याच धर्तीवर जर तुम्ही अन्य एखाद्या कंट्रीजची जर वस्तू जर तेवढीच जर असेल व अमेरिका जर तिथं अगदी 10-12% जर व्याज कस्टम ड्युटी जर लावत असेल तर अगदीच त्यांची वस्तू स्वस्त होईल, पण भारताची तिथं कमी पडेल. भारताची वस्तू जास्त महागाला पडेल व त्यांना ती वस्तू अगदीच स्वस्तात पडेल. मग अमेरिकन कोणती वस्तू खरेदी करतील तर अगदीच आहे 10% वाली वस्तू खरेदी करतील. मग हा इथं फेअर कॉम्पिटिशन वगैरे राहणार नाही किंवा हे जे ट्रेड आहे ते हे जे व्यापार आहे ते चांगल्या पद्धतीने सुरळीत चालणार नाही, हे भारताला पण माहिती आहे व अमेरिकेला पण माहिती आहे. त्यामुळे सध्याला हे भांडण आपलं तिथं चालू आहे. मग पहा आता भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाऊन आले व तिथं अगदी चांगल्या पद्धतीने रिलेशन वगैरे आपले प्रस्थापित झाले. बरोबर. मग पहा आता WTOमध्ये तर अमेरिकेचा दबदबा आहे व आपल्यावरती सँक्शन टाकणारा पहिल्यांदा प्राणी कोण आहे तर अमेरिकाचा आहे. बरोबर. मग जर कदाचित उद्या चालून
म्हणजे आजचे जे रिलेशन आहेत या बेसिसवर WTO मध्ये उद्या जर एखादी केस वगैरे जर झाली तर परत आपल्याला अमेरिका आपली जर बाजू मांडला, USA जर आपल्याला सपोर्ट केला तर ते बेटर राहील. हे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आपलं असं आपण काय म्हणतो किंवा हे लेखकांनी जे म्हटलेलं आहे की त्यांना असं वाटतं की कदाचित USA वगैरे आपला WTO मध्ये मदत करेल असं त्यांना म्हणायचं आहे. परंतु कदाचित करेल किंवा नाही करेल याचं तर साशंकता वगैरे आपल्याला तर बोलता येणार नाही. फक्त हे रिझोल्युशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे व WTOचं काम काय आहे हे आता मी जेवढं सांगितलं हे तुम्हाला अगदी समजलेलं असेल. आता याचे जे ॲग्रीमेंट आहेत, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेबस झालं नाही प्लीज त्यांनी ॲग्रीमेंट वगैरे एकदा पाहून घ्या. WTOचे कोणते कोणते ते ॲग्रीमेंट वगैरे आहेत. ओके, तर हे अशा पद्धतीने त्यांचं हे रिव्होल्युशन वगैरे होत जाईल. परंतु अगदी मला वाटत नाही की USA वगैरे आपला WTO मध्ये मदत करेल. आता अगदी आपण पण कोणी हे नाही आहे म्हणजे बाबा टाईप वगैरे नाही आहे आपण की असं सांगू शकतो वगैरे. त्यामुळे मी ते माझे शब्द मागे घेईन, परंतु हिस्टॉरिकल बेसिसवरून ते मी त्या पद्धतीने बोललेलं आहे. आता अशाच पद्धतीने म्हणजे अगदी दिवसेंदिवस आपण एडिटोरियल वगैरे घेणार आहोत. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल एडिटोरियल. आता पहा याचे मी PPT स्वरूपात वगैरे देऊन अगदी तुम्हाला पण चांगल्या पद्धतीने दिलं असतं, परंतु ते मला योग्य वाटणार नाही व माझं पण त्यामध्ये टाईम जाईल. त्यामुळे तुम्ही पण बेस्ट असं असेल की तुम्ही लिहून घेत चला, म्हणजे जे मी बोलतोय वगैरे वाटल्यास माझी स्पीड वगैरे कमी करत चला. माझी बोलण्याची स्पीड जर तुम्हाला मॅचअप होत नसेल तर स्पीड कमी करून घेण्याचा वगैरे प्रयत्न करा, म्हणजे मी जास्तीत जास्त नॉलेज देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ओके, व हे UPSCसाठी तुम्हाला अगदी गरजेचं आहे. पहा ही सिलेबसचाच भाग आहे, तुम्ही अगदी कुठून पण पहा हे आपल्या सिलेबसला आहे. ओके, आय होप तुम्हाला हे अगदी चांगल्यारीत्या समजलेलं असेल. याबाबत पहा अगदी जे सजेशन आहेत ते ओपन आहेत, त्यामुळे प्लीज तुमचे सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.